स्वर्गीय पत्नीने महेशरावांच्या नावाने एक पत्र लिहिले होते। पत्र काही असे होते। प्रिय पतिदेव, मला चांगले माहीत आहे की मला असा काही जीवघेणा आजार झाला आहे ज्यातून मी आता बरी होऊ शकत नाही। मला हे सुद्धा माहीत आहे की माझ्याकडे आता खूप कमी वेळ उरला आहे। मला हे देखील माहीत आहे की तुम्ही माझ्या उपचारासाठी आपले सर्व साठवलेले धन खर्च केले आहे, सगळे दागिने विकले आहेत, किती मेहनतीने बचत करून जो प्लॉट आपण घेतला होता तो देखील माझ्या आजाराला बळी पडला आहे। या सगळ्या गोष्टी तुम्ही मला सांगितल्या नाही तर मला कळणार नाही का? अहो, मी तुमची अर्धांगिनी आहे। आयुष्याचे 35 वर्ष मी तुमच्या सोबत राहिले आहे। मी तुमचा चेहरा बघूनच ओळखू शकते तुमची काय अवस्था आहे। पण माझी मजबुरी तर बघा ना, मी तुमचे अश्रूही पुसू शकत नाही। जेव्हा तुम्ही एकटे रडता ना तेव्हा मी लपून बघते, मग मी पण रडते। दुर्दैवी आयुष्य आपल्याला कोणत्या वळणावर घेऊन आले आहे। एकमेकांचे दुःखही वाटून घेऊ शकत नाही, एकमेकांचे अश्रूही पुसू शकत नाही। तुम्हाला वाटते की मी तुम्हाला रडताना पाहून कमजोर पडेन। इकडे माझी इच्छा नाही की तुम्ही कमजोर पडावं। किती अनोळखी झाले आहे ना मी, तुमच्या दुःखाचे कारणही विचारू शकत नाही। आजकाल सगळे ओळखीचे भेटायला येत आहेत। कदाचित आता मी 1-2 दिवसांचीच पाहुणी आहे। कदाचित माझा प्रवास पूर्ण झाला आहे। हे कसले बोलावणे आहे जे मला आधीच माहीत आहे। मला मरणाची भीती वाटत नाही हो, भीती वाटते की तुम्ही माझा विरह कसा सहन कराल। संध्याकाळी घरी येताच तुम्ही मला शोधता, पण आता मी घरात दिसणार नाही। मन घट्ट करा। मला माहीत आहे की तुम्हाला मला विसरणे खूप कठीण जाईल। 2 दिवस मुलांकडे किंवा माहेरी गेले तर माझ्या मागोमाग येत असता। आता तर कायमचे बोलावणे आले आहे। हात आणि साथ दोन्ही सोडून जात आहे। पण तुम्ही हिंमत हारू नका। मुलेही जवळ नाहीत, ते आपापल्या कुटुंबासोबत त्यांच्या जीवनात व्यस्त आहेत। मला माहीत आहे की तुम्ही पूर्णपणे एकटे पडाल, पण तरीही मी गेल्यावर अजिबात रडू नका हं। आपले मन दगडासारखे घट्ट करा। तुम्ही मला म्हणायचे ना की मी खूप भित्री आहे, प्रत्येक गोष्टीवर रडते। आता बघा ना, तुमची मिनल किती मजबूत झाली आहे, जगाचा निरोप घेणार आहे, रात्रंदिवस त्रास आणि वेदनेमध्ये जगत आहे, पण एकदाही रडली नाही। असे वाटते आहे की आपल्या दोघांचा सोबतीचा प्रवास खूप कमी राहिला, पण काय करू, आता या आयुष्याच्या प्रवासात मी तुमची साथ देऊ शकणार नाही। एवढे प्रेम दिल्याबद्दल खूप धन्यवाद। माझे सगळे हट्ट पुरवलेत, माझ्या सगळ्या गोष्टी सहन केल्यात त्याबद्दल धन्यवाद। माझ्यावर जीवापाड प्रेम केले त्याबद्दल धन्यवाद। मला माहीत आहे की तुम्हाला माझी सवय झाली आहे, मला विसरणे खूप कठीण आहे। संपूर्ण व्हिडिओ ऐकण्यासाठी खाली दिलेल्या त्रिकोणावर प्रेस करा।